व्यंकटेश पॅराडाईज पुणे। एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे। व्यंकटेश लिटिल हट, सासवड। एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। अल्पावधीतच या निवडणुका होणार आहेत, त्यामुळं महाराष्ट्रात वातावरण तापू लागलं आहे। सध्या तरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। दोन्ही बाजूंनी जागा वाटप फॉर्म्युला ठरवण्यासाठी बैठकांनी जोर धरलेला आहे। यात पुरंदर तालुक्यात लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रियाताई सुळे यांना तब्बल 35,000चं मताधिक्य मिळालं असल्यानं पुरंदर विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे। सुप्रियाताई सुळे यांच्या विजयात भोर तालुक्यातील आमदार संग्राम थोपटे यांनी हरिश्चंद्री म्हणजेच कापूरहोळ येथे घेतलेला मेळावा, तसेच पुरंदर तालुक्यात संभाजीराव झेंडे यांनी घेतलेला मेळावा, या दोन्ही मेळाव्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं। त्यापैकी संग्राम थोपटे यांची उमेदवारी फिक्स आहे, तर संभाजीराव झेंडे हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत। यापूर्वीचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पुरंदर हवेलीची ही जागा पक्षाकडे होती। 2004च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोकभाऊ टेकवडे हे विजयी झाले होते। त्यानंतर 2009, 2014 या दोन्ही निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवल्या होत्या, परंतु बंडखोरीमुळे विजय शिवतारे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली होती। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते। त्यांना तसा शब्दही देण्यात आला होता, परंतु अखेरच्या क्षणी जागा मित्रपक्षाला सोडण्यात आली। परंतु तरी देखील एक पाऊल पुढे टाकत संभाजीराव झेंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींनी एक दिलाने काम करत विद्यमान आमदार माननीय संजयजी जगताप यांना निवडून आणले। परंतु गेल्या 5 वर्षात तालुक्यातील नेतेमंडळींनी पक्षवाढीसाठी अथक परिश्रम घेतले। वाड्या वस्त्या पिंजून काढत पक्ष वाढवला आणि मागच्या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत स्वर्गीय सदाशिव अण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व रहेजा फाउंडेशन यांच्या माध्यमातून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी जिल्ह्यात सर्वात आधी चारा छावण्या, चारा डेपो सुरू करत पुरंदरवासियांना दिलासा दिला आहे। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढला आहे। त्यामुळंच अजितदादा पवार गटाकडून विविध क्लुप्त्या लढवून देखील पुरंदर हवेलीमधून सुप्रियाताई सुळे यांना मताधिक्य मिळालेच। त्यामुळं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लढवण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। तर विद्यमान आमदार माननीय संजयजी जगताप हे देखील ही जागा कुठल्याही परिस्थितीत लढवण्यासाठी सज्ज आहेत। तर शिवसेना शिंदे गटाकडून विजय शिवतारे हे देखील विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत। भारतीय जनता पक्षात देखील या जागेसाठी आग्रह धरला जात आहे, तर अजितदादा पवार गट देखील या जागेसाठी आग्रही आहे। त्यामुळं या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। नुकतेच पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पक्षाध्यक्ष शरद पवार यांची गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ हा आपल्या पक्षाकडे घ्यावा अशी त्यांना गळ घालण्यात आली आहे। यावर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा केली जाईल असे आश्वासन पवार यांनी पदाधिकाऱ्यांनी दिले आहे। जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लढवली तर माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे प्रबळ दावेदार असून त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडेल अशी चर्चा आहे। पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात सध्या चुरशीचं वातावरण आहे। सद्यस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, भाजपा, शिवसेना, शिंदे गट या सर्वच पक्षाकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे।
मात्र कोण अधिकृत पक्ष येणार हा येणारा काळच ठरवेल. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.